लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापली तयारी करण्याच्या सूचना इच्छुकांना दिल्या आहेत। प्रत्येक पक्षामध्ये 4 ते 5 जण इच्छुक असून आम्ही कसे दावेदार आहोत आणि कशा पद्धतीने विधानसभा जिंकून येऊ याची माहिती उमेदवार देत आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे। अनेक जण तेथे इच्छुक असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या पक्षातून फिल्डिंग लावत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नुकतेच सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले। त्यानंतर मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। अनेक युवकांना पूर्वीपासून राज ठाकरे यांचे आकर्षण राहिले आहे। सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात मनसेच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू असून शहर मध्य मतदारसंघातील 200 तरुणांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला। सामाजिक कार्यकर्ते विशाल गुजले, राजभक्त रोहित कलशेट्टी यांच्यासह 200 तरुणांचा जिल्हा प्रमुख विनायक महिंद्रकर, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, प्रसाद कुमठेकर, गोविंद बंदपट्टे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश झाला। आगामी विधानसभा शहर मध्ये निवडणुकीत मनसे चमत्कार घडवणार का हे येणारा काळ ठरवेल। सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूरचे सुपुत्र मनसे नेते दिलीप बापू धोत्रे या जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली व खास करून आपला राजभक्त राजप्रेमी असा रोहित कलशेट्टी जो मध्य विधानसभेमध्ये अतिशय सुंदर असं कार्य करत आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आज विशाल भाऊ गुजले हे त्यांच्या आजोबापासूनच राजकारणाचा बाळकडू घेतलेले, समाजसेवेचं वसा घेतलेले, ज्यांच्या घराण्यातच आहे, त्यांचं सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये विविध सामाजिक संस्था आहेत आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून असू द्या, शिवाजी महाराज जयंतीच्या सार्वजनिक मंडळाच्या बाबतीत असू द्या, त्यांचं कार्य अतिशय सुंदर आहे। त्यांनी आज रोजी या महाराष्ट्राचा जो राजकारणात जो चिखल झालेला आहे त्यांना कंटाळून सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राचं भलं कोण करत असेल तर सन्माननीय राजसाहेब करण्याचा हा विश्वास त्यांच्या मनी ठाम असून त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याबरोबर 200 ते 250 कार्यकर्त्यांनी आज सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राजसाहेबांच्या विचाराला स्मरून या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सन्माननीय जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रोहित कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।